श्री स्वामी समर्थ मंडळी, तुम्हाला कधी असं जाणवलंय का एखादी साधीशी घटना घडते सगळ्यांसाठीच, ती फक्त एक क्षण असतो, पण तुमच्या मनात मात्र त्यामागे काहीतरी वेगळंच चालू असतं. जणू प्रत्येक छोट्या गोष्टीतून तुम्ही काहीतरी खोल अर्थ वाचताय. लोकांच्या बोलण्यात, त्यांच्या शांततेत, त्यांच्या नजरेत तुम्हाला जे दिसतंय ते इतरांना का दिसत नाही. कन्या राशीचं हेच सगळ्यात मोठं गुपित आहे. ते फक्त पाहत नाहीत, ती समजतात. आणि कधीकधी हे समजणं इतकं तीव्र असतं की सत्य तुमच्यासमोर आधीच उभं राहतं, जरी बाकीच्यांना अजून काहीच कळालेलं नसतं. पण हा गुण तुमच्यासाठी आशीर्वाद आहे की कधीकधी ओझंही बनतो. चला यामागचं खरं कारण आणि याचं गूढ आता उलगडणार आहोत. कन्या राशी, छोट्या गोष्टीचं मोठं रहस्य तुम्हालाच का कळतं? ज्योतिष सांगते, कन्या राशीच्या व्यक्तींमध्ये एक वेगळीच निरीक्षण शक्ती असते. इतर लोक ज्या गोष्टी सहजपणे दुर्लक्षित करतात, त्या गोष्टी कन्या राशीच्या नजरेतून कधीच सुटत नाहीत. त्यांच्या डोक्यात सतत विचारांची एक साखळी चालू असते, ज्यामुळे ते प्रत्येक छोट्या घटनेमागचं कारण शोधण्याचा प्रयत्न करतात. हीच सवय त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवते. एखादी छोटी हालचाल, बोलण्यातील सूक्ष्म बदल किंवा परिस्थितीतील हलकासा फरक कन्या राशीचे लोक लगेच ओळखतात. त्यामुळे अनेक वेळा त्यांना लोकांच्या खऱ्या भावना आणि उद्देश आधीच कळत नाही. ते इतरांना खूप उशिरा समजतं. कन्या राशीचा मेंदू हा नेहमी विश्लेषण करत असतो. ते कोणत्याही गोष्टीकडे फक्त वरवर पाहत नाहीत, तर त्यामागचा खोल अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ते खूप प्रॅक्टिकल आणि लॉजिकल निर्णय घेतात. त्यांच्या या सवयीमुळे ते स्वतःचं आणि इतरांचं आयुष्य अधिक व्यवस्थित ठेवू शकतात. पण याच गोष्टीचा एक वेगळी बाजूही आहे. कधीकधी खूप जास्त विचार केल्यामुळे ते स्वतःला स्थान देतात. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये अडकून राहण्याची त्यांची प्रवृत्ती त्यांना मानसिक थकवा देऊ शकते. तरीही त्यांच्या या गुणामुळे ते आयुष्यात चुका कमी करतात आणि योग्य मार्ग निवडण्याची शक्यता जास्त असते. कन्या राशीचं खरं सामर्थ्य म्हणजे त्यांची बारकाईने पाहण्याची सवय आणि प्रत्येक गोष्टीमागचं सत्य शोधण्याची जिद्द. म्हणूनच जिथे इतरांना फक्त साधी घटना दिसते, तिथे कन्या राशीला एक खोल कथा दिसते. आणि हाच त्यांचं सर्वात मोठं गुपित आहे. कन्या राशीच्या व्यक्तींनो, स्वभावात एक अदृश्य शिस्त असते, जी त्यांना नेहमीच इतरांपेक्षा वेगळं ठरवते. त्यांच्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीला एक ठराविक जागा आणि अर्थ असतो. कोणतीही गोष्ट अचानक किंवा अनियोजितपणे घडावी हे त्यांना फारसं पसंत नसतं. म्हणूनच ते आधीच परिस्थितीचा अंदाज घेऊन स्वतःला तयार ठेवतात. त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात एक शांत आत्मविश्वास दिसतो. ते फार मोठमोठ्याने स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत नाहीत, पण जेव्हा वेळ येते तेव्हा त्यांच्या कृती स्वतः सगळं सांगून जातात. लोकांना वाटतं की कन्या राशीचे लोक थोडे रिझर्व्ह असतात, पण खरं म्हणजे ते प्रत्येक व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पूर्णपणे उघड होत नाहीत. कन्या राशीचे लोक नात्यांमध्ये खूप प्रामाणिक असतात. ते दिखावा करत नाहीत आणि त्यांना खोटेपणा अजिबात सहन होत नाही. त्यामुळे त्यांचा विश्वास मिळवणं थोडं कठीण असतं, पण एकदा तो मिळाला की ते आयुष्यभर साथ देतात. ते आपल्या जवळच्या लोकांसाठी खूप काळजीवाहू असतात, पण ती काळजी ते शब्दांपेक्षा कृतीतून जास्त दाखवतात. त्यांची एक खासियत म्हणजे ते स्वतःवर खूप कठोर असतात. इतरांना ते सहज माफ करू शकतात, पण स्वतःच्या चुका मात्र त्यांना खूप काळ त्रास देतात. त्यामुळे ते नेहमी स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करत राहतात. हीच गोष्ट त्यांना आयुष्यात सतत पुढे नेत राहते. कन्या राशीला गोंधळ आवडत नाही, ना विचारामध्ये ना आयुष्यात. त्यांना स्पष्टता हवी असते आणि म्हणूनच ते प्रत्येक गोष्ट व्यवस्थित समजून घेण्यावर भर देतात. त्यांना बाहेरून शांत दिसत असलं तरी त्यांच्या मनात अनेक गोष्टींचं सूक्ष्म विश्लेषण सुरू असतं. जिथे लोक फक्त भावना पाहतात, तिथे कन्या राशी त्या भावनामागचं कारण शोधते. आणि जिथे लोक फक्त शब्द ऐकतात, तिथे कन्या राशी त्या शब्दामागचा खरा अर्थ ओळखते. त्यामुळेच त्यांचं जग पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. थोडं खोल, थोडं विचारपूर्वक आणि खूपच जास्त वास्तवाशी जोडलेलं. कन्या राशीच्या व्यक्तींचं एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची काम करण्याची पद्धत. ते कोणालाही काम केवळ पूर्ण करण्यासाठी करत नाहीत, तर ते परिपूर्णतेच्या जवळ नेण्यासाठी प्रयत्न करतात. त्यांच्या हातून निघालेलं काम हे नीटनेटके, विचारपूर्वक आणि विश्वासार्ह असतं. त्यामुळे अनेकदा लोक महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवतात. त्यांना वेळेची खूप जाणीव असते. प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ द्यायची आणि त्या वेळेत काम पूर्ण करायचं ही त्यांची सवय असते. उशीर, ढिलाई किंवा बेफिकीर यांना ते सहज स्वीकारत नाहीत. त्यांच्या या शिस्तप्रिय स्वभावामुळे ते स्वतःलाही आणि त्यांच्या आसपासच्या लोकांनाही अधिक जबाबदार बनवतात. कन्या राशीचे लोक स्वतःच निर्णय घेताना भावनांपेक्षा तथ्यांवर जास्त भर देतात. ते परिस्थितीचं नीट मूल्यमापन करून मगच पाऊल उचलतात. त्यामुळे त्यांच्या निर्णयांमध्ये स्थिरता आणि स्पष्टता दिसते.
ते जोखीम घेण्यापेक्षा सुरक्षित आणि योग्य मार्ग निवडायला प्राधान्य देतात. त्यांच्या मनात एक प्रकारची सेवा भावना देखील असते. इतरांना मदत करणं, त्यांचा योग्य मार्ग दाखवणं किंवा त्यांच्या अडचणी समजून घेणं हे त्यांना मनापासून आवडतं. ते आपल्या जवळच्या लोकांसाठी नेहमीच उपयोगी पडण्याचा प्रयत्न करतात आणि हीच त्यांची खरी ताकद आहे. कन्या राशीचे लोक बाहेरून शांत आणि साधे वाटले तरी त्यांच्या आत एक मजबूत इच्छाशक्ती असते. ते सहज हार मानत नाहीत. एखादं ध्येय ठरवलं की ते त्यासाठी सातत्याने मेहनत करत राहतात. त्यांचा प्रवास कदाचित संत वाटेल, पण तो नेहमीच स्थिर आणि योग्य दिशेनेच असतो. त्यांना दिखावा किंवा अनावश्यक गोंधळ आवडत नाही. साधेपणातच समाधान शोधण्याची त्यांची वृत्ती असते. त्यामुळे ते आयुष्यात लहान गोष्टींमध्येही आनंद शोधू शकतात. त्यांच्या जगण्याची पद्धत ही इतरांना साधी वाटली तरी त्यामागे एक खोल विचार आणि संतुलन दडलेलं आहे. कन्या राशीचा प्रभाव मोठ्या गोष्टींमध्ये नाही तर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये दिसतो. ते जे काही करतात त्यात सातत्य, प्रामाणिकपणा आणि बारकाई दिसते आणि हाच गुण त्यांना आयुष्यात शांतपणे, ठामपणे यशाकडे घेऊन जातो. कन्या राशीच्या व्यक्तींच्या विचारसरणीत एक प्रकारची अंतर्गत स्वच्छता असते. त्यांना केवळ बाह्य नीटनेटकेपणा नाही तर मनातील स्पष्टताही तितकीच महत्त्वाची वाटते. त्यामुळे ते आपल्या भावनांनाही व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करतात. कोणती भावना का निर्माण झाली, तिचा परिणाम काय होईल हे ते स्वतःला शांतपणे समजावून घेतात. त्यांची संवाद करण्याची शैली खूप मोजकी पण परिणामकारक असते. ते अनावश्यक बोलत नाहीत, पण जेव्हा जेव्हा बोलतात तेव्हा मुद्देसूद आणि अर्थपूर्ण बोलतात. त्यांच्या शब्दांमागे एक प्रकारची अचूकता असते जी लोकांना लगेच जाणवते. त्यामुळे ते चांगले सल्लागार किंवा मार्गदर्शक ठरू शकतात. कन्या राशीचे लोक बदल स्वीकारतात, पण तो बदल त्यांना समजून घ्यायला वेळ लागतो. हे अचानक बदलांपेक्षा हळूहळू होणाऱ्या बदलांना जास्त पसंती देतात. एकदा त्यांनी एखादी नवीन गोष्ट स्वीकारली की ते तिच्यात पूर्णपणे स्वतःला गुंतवून घेतात आणि त्यातही परिपूर्णता आणण्याचा प्रयत्न करतात. त्यांचं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे ते परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात. अनिश्चितता त्यांना अस्वस्थ करू शकते, म्हणूनच ते आधीच योजना आखून ठेवतात. त्यांच्या या सवयीमुळे अनेक वेळा अडचणी टाळल्या जातात, पण कधीकधी ते स्वतःलाच खूप मर्यादित करून घेतात. कन्या राशीच्या व्यक्तींना स्वतःची प्रगती दिसणं खूप महत्त्वाचं वाटतं. ते सतत काहीतरी नवीन शिकण्याचा आणि स्वतःला अधिक सक्षम बनवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यासाठी यश म्हणजे फक्त मोठी उपलब्धी नाही, तर दररोज थोडं थोडं सुधारत जाणं असतं. त्यांना शांत वातावरणात काम करणं अधिक आवडतं. गोंधळ, आवाज किंवा अनावश्यक व्यत्यय यामुळे त्यांची एकाग्रता कमी होते. त्यामुळे ते शक्यतो अशा जागा आणि लोक निवडतात जे त्यांच्या मनशांतीला साथ देतील. कन्या राशीचा आणखी एक पैलू म्हणजे त्याची निष्ठा. ते ज्या गोष्टीवर किंवा व्यक्तीवर विश्वास ठेवतात त्यासाठी ते पूर्णपणे समर्पित राहतात. त्यांच्या नात्यामध्ये स्थिरता आणि विश्वास याला खूप महत्त्व असतं. म्हणूनच त्यांचं नातं कमी लोकांशी असलं तरी ते खूप खोल आणि टिकाऊ असतं. कन्या राशीचं व्यक्तिमत्व हे गाजावाजा न करता स्वतःची छाप सोडणारं असतं. ते आवाज न करता काम करतात, पण त्यांचे परिणाम खूप बोलके असतात. त्यांचा शांत, संयमी आणि विचारपूर्वक स्वभावामुळे ते आयुष्यात स्थिर आणि अर्थपूर्ण मार्ग तयार करतात. कन्या राशीच्या व्यक्तींच्या स्वभावात एक सूक्ष्म संवेदनशीलता दडलेली असते, जी बाहेरून लगेच दिसून येत नाही. ते प्रत्येक गोष्ट मनापासून अनुभवतात, पण त्या भावना उघडपणे व्यक्त करण्याऐवजी स्वतःमध्ये साठवून ठेवतात. त्यामुळे अनेकदा लोकांना त्यांची खरी भावना समजायला वेळ लागतो. त्यांच्या विचारांमध्ये एक प्रकारचा क्रम आणि तर्कशुद्धता असते. कोणतीही गोष्ट स्वीकारण्यापूर्वी ते तिचं बारकाईने निरीक्षण करतात. त्यामुळे ते सहजपणे कोणावरही विश्वास ठेवत नाहीत, पण एकदा विश्वास बसला की ते खूप स्थिर आणि न बदलणारे ठरतात. त्यांचा हा स्वभावामुळे ते आयुष्यात चुकीच्या लोकांपासून काही प्रमाणात दूर राहू शकतात. कन्या राशीचे लोक त्यांच्या आसपासच्या वातावरणावर खूप प्रभाव टाकतात. ते जिथे असतात तिथे एक प्रकारची शिस्त आणि स्थिरता निर्माण होते. त्यांच्या उपस्थितीमुळे अनेक गोंधळलेल्या परिस्थितीलाही एक दिशा मिळते. ते स्वतः पुढे येऊन नेतृत्व करत नसले तरी त्यांची कृती आणि विचारांमुळे लोक त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी वळतात. त्यांच्या आयुष्यात एक शांत, ध्येयवादी वृत्ती असते. ते मोठ्या आवाजात स्वप्न मांडत नाहीत, पण मनात ठामपणे ठरवलेली उद्दिष्ट गाठण्यासाठी सातत्याने काम करत राहतात. त्यांचा प्रवास इतरांना साधा वाटू शकतो, पण त्या साधेपणामागे खूप मेहनत आणि चिकाटी असते. कन्या राशीच्या व्यक्तींना स्वतःची जागा आणि वेळ खूप महत्त्वाची वाटते. ते सतत लोकांमध्ये राहणं पसंत करत नाहीत. एकांतात ते स्वतःला पुन्हा समजून घेतात, विचारांची मांडणी करतात आणि पुढील पावलं ठरवतात. हा एकांत त्यांच्या मानसिक संतुलनासाठी आवश्यक असतो.
त्यांच्या व्यक्तिमत्वात एक गोष्ट विशेष लक्षात येते, ते दिखाव्यापेक्षा वास्तवाला जास्त महत्त्व देतात. त्यांना खोटं कौतुक, अनावश्यक स्तुती किंवा वरवरचं वागणं आवडत नाही. ते जे काही करतात ते प्रामाणिकपणे आणि स्पष्ट हेतूने करतात. कन्या राशीचं खरं सौंदर्य त्यांच्या साधेपणात आणि स्थिरतेत आहे. ते चमकदार किंवा गाजावाजा करणारे नसतात, पण त्यांच्या उपस्थितीत एक वेगळीच विश्वासार्हता आणि शांतता जाणवू लागते. ते आयुष्याकडे एक संतुलित, विचारपूर्वक आणि वास्तववादी दृष्टिकोनातून पाहतात आणि हाच त्यांचा खरा वेगळेपणा ठरतो. कन्या राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात एक वेगळीच आत्मशोधाची प्रवृत्ती दिसून येते. ते सतत स्वतःला समजून घेण्याचा आणि स्वतःच्या मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्या मनात एक शांत पण ठाम प्रश्न नेहमीच असतो, मी अजून चांगलं काम करू शकते. आणि याच प्रश्नामुळे ते कधीच एका ठिकाणी थांबत नाहीत. त्यांच्या निर्णयामध्ये एक प्रकारची नैतिकता असते. ते फक्त योग्य काय आहे हे पाहत नाहीत, तर ते योग्य का आहे हेही समजून घेतात. त्यामुळे ते सहजपणे चुकीच्या मार्गावर जात नाहीत. त्यांना शॉर्टकटपेक्षा योग्य आणि प्रामाणिक मार्ग निवडणं जास्त महत्त्वाचं वाटतं, जरी ते मार्ग थोडा कठीण असला तरीही. कन्या राशीचे लोक निरीक्षक असल्यासोबतच उत्तम श्रोतेही असतात. ते लोकांचं बोलणं फक्त ऐकत नाहीत, तर त्यामागची भावना आणि न बोललेले शब्दही समजून घेतात. त्यामुळेच अनेक लोक त्यांच्याशी बोलताना सुरक्षित आणि समजून घेतल्यासारखं वाटतं. त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे स्वावलंबन. त्यांना इतरांवर अवलंबून राहणं फारसं आवडत नाही. स्वतःच्या कष्टाने आणि क्षमतेने काहीतरी उभं करण्याची त्यांची इच्छा असते. त्यामुळे ते अनेकदा स्वतःच्या जोरावरच पुढे जातात आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतात. कन्या राशीच्या व्यक्तींच्या मनात एक प्रकारची शांत जिद्द असते. ते बाहेरून फार आक्रमक दिसत नाहीत, पण आतून ते खूप ठाम असतात. एकदा त्यांनी एखादं ध्येय ठरवलं की ते शांतपणे, पूर्ण सातत्याने त्यांच्या दिशेने वाटचाल करत राहतात. त्यांच्या या सातत्यामुळेच ते शेवटी यशाच्या जवळ पोहोचतात. त्यांना जीवनात संतुलन राखणं खूप महत्त्वाचं वाटतं. काम, नाती आणि स्वतःला वेळ या सगळ्यांमध्ये योग्य समतोल ठेवण्याचा ते प्रयत्न करतात. ते अतिरेक टाळतात आणि स्थिर, साधं पण अर्थपूर्ण आयुष्य जगण्यावर विश्वास ठेवतात. कन्या राशीचा प्रवास हा बाहेरून साधा वाटला तरी आतून खूप खोल आणि समृद्ध असतो. ते आयुष्याला एका अभ्यासासारखं पाहतात, जिथे प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकायचं असतं. आणि हाच दृष्टिकोन त्यांना सतत विकसित होण्यासाठी आणि आयुष्यात खऱ्या अर्थाने पुढे जाण्यास मदत करतो. तुम्हीही कन्या राशीचे असाल किंवा तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती असेल जी प्रत्येक छोट्या गोष्टीतून मोठं सत्य ओळखते, तर हा अनुभव नक्की शेअर करा. तुमच्या आयुष्यात कधी असं घडलंय का की जिथे इतरांना काही जाणवलं नाही, पण तुम्हाला सगळं आधीच समजलं? खाली कमेंटमध्ये तुमची गोष्ट लिहा, कारण कदाचित तुमचा अनुभव दुसऱ्यांसाठी डोळे उघडणारा ठरू शकतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.